नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा इथे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आजचा व्हिडिओ जो इथे आहे आपण बघणार आहोत फ्री ऑनलाईन कोर्सेस जे तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्समध्ये इथे मिळणार आहे. मी कम्युनिटीमध्ये सुद्धा पोस्ट केली होती कोण कोण यासाठी इंटरेस्टेड आहे. सो त्यानुसार हा फ्री ऑनलाईन कोर्सेसचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. सर्टिफाईड हे कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळणार आहेत आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. सो आणि महत्त्वाचं म्हणजे फ्री हे फार्माकोव्हिजिलन्सचे ऑनलाईन कोर्स आहे. तुम्ही डी फार्म असाल, बी फार्म असाल, नर्सिंग असाल, मेडिकल फील्डमध्ये तुमचं करिअर असेल तरीसुद्धा तुम्ही हे कोर्सेस करू शकता. कॉलेज करत असाल तरीसुद्धा हे कोर्सेस जे आहे तुम्ही करू शकता. घर बसल्या हे कोर्सेस ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. सो संपूर्ण यासंबंधीची डिटेल माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा. चॅनलवरती जर आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी इथे बघायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे असे हे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीण, फॅमिली मेंबर यापर्यंत सुद्धा शेअर करा. तुमचे जे कोणी फार्मसी मित्रमैत्रीण असेल त्यांच्यापर्यंत आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा फ्री ऑनलाईन कोर्सेस जे आहेत हे इथे करू शकतात. सो स्क्रीनवरती तुम्हाला इथे एक पेज ओपन दिसतं आहे. सो हे ऑनलाईन फ्री कोर्सेस जे आहे तुम्हाला मिळणार आहे WHO UMC यांच्या अंतर्गत. सो सुरुवातीला एक बेसिक आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. WHO UMC इथे काय आहे? सो WHO तर सगळ्यांना माहितीच आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. UMC जे आहे ते आहे उपसला मॉनिटरिंग सेंटर. सो कोलॅबरेशन इथे आहे WHO आणि UMC यांच्या अंतर्गत हे फ्री फार्माकोव्हिजिलन्सचे कोर्स आहे. सो एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण इथे UMC संबंधी बघूया. सो UMC मीन्स इट इज अ उपसला मॉनिटरिंग सेंटर. उपसला ही प्लेस आहे जी आहे स्वीडनमध्ये. सो हे जे उपसला मॉनिटरिंग सेंटर जे आहे ते सिच्युएटेड आहे इथे स्वीडनमध्ये. WHO आणि UMCचं यांचं कोलॅबरेशन आहे. सो ते कम्युनिटी जे आहे ते कॉमनली इथे वर्क करतात ऑन अ ड्रग सेफ्टी. सो जे काही ड्रग आपण इथे यूज करतो, रेग्युलेशन जे आहे ड्रगचं, सो त्यांचं मेन जे मिशन आहे ते जे काही ड्रग आहे जे टोटली वर्ल्ड वाईड इथे यूज होतात, कीप एनी ड्रग सेफ. सो जे ड्रग आपण यूज करणार आहे ते सेफ इथेही ठेवायचं, हे अल्टिमेट त्यांचं मेन मिशन आहे. जे काही ड्रग इथे यूज होतात सगळ्या इथे डिजीसेससाठी ऑल ओव्हर द वर्ल्ड, सो मेन त्यांचं जे आहे बेनिफिट इथे मिळाले पाहिजेत मोर दॅन द रिस्क. सो रिस्क कमी आणि ड्रग सेफ्टी इथे मेजर जे आहे, सो हे अल्टिमेट त्यांचं मिशन आहे. आणि फार्माकोव्हिजिलन्स इथे जे आहेत हे बेसिक ऑनलाईन फ्री कोर्स तुम्हाला आहेत आणि सर्टिफाईड हे कोर्स आहेत. सो फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय सगळ्यांना इथे माहितीच आहे. सो फार्माकोव्हिजिलन्स ज्याला आपण इथे ड्रग सेफ्टीसुद्धा म्हणतो, हे एक फार्मास्युटिकल सायन्स आहे. इट विल बी रिगार्डिंग रिलेटेड द कलेक्शन, डिटेक्शन जे आहे, असेसमेंट आहे आणि मॉनिटरिंग आणि प्रिव्हेन्शन आहे ऑफ द ॲडवर्स इफेक्ट ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट. सो जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतात त्यांचे जे काही ॲडवर्स इफेक्ट आहेत त्याच्या रिलेटेड इथे प्रिव्हेन्शन, त्यांचं मॉनिटरिंग, त्यांचे असेसमेंट, डिटेक्शन, कलेक्शन हे सगळं टोटली आपल्या इथे येतं फार्माकोव्हिजिलन्समध्ये. सो त्या रिलेटेड इथे हे कोर्स आहेत. सो आता महत्त्वाची बेसिक माहिती तर आपण इथे बघितली. सो आता हे कोर्स कोण करू शकतं, त्यानंतर ह्या कोर्ससाठी अप्लाय कसं करायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे तर ती प्रोसेस काय असणार आहे, यासाठी सर्टिफाईड हे कोर्स आहेत म्हणजे तुम्हाला याचं सर्टिफिकेशन इथे मिळणार आहे. तो हे सर्टिफिकेशन कसं मिळणार आहे, सो पूर्ण जी प्रोसेस आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. त्याच्यामुळे महत्त्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी इथे बघायचा आहे. सो हे इथे WHO UMCचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे बघायला मिळेल. डिटेलमध्ये इथे लिंक तुम्हाला आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जे आहे इथे कोर्ससाठी एनरोल जे आहे करू शकता. किंवा सिम्पल इथे वे सांगणार आहे, गुगलवरती तुम्हाला इथे जायचं आहे. गुगलवरती तुम्हाला इथे WHO UMC कोर्सेस म्हणून इथे पहिलीच तिथे लिंक जी आहे सेल्फ पेस ऑनलाईन कोर्सेस, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. फर्स्ट जो ऑप्शन दिसतो गुगलला सिम्पल WHO UMC कोर्सेस क्लिक करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन येईल सेल्फ पेस ऑनलाईन कोर्स, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर ती अशा प्रकारचं इंटरफेस पेज तुम्हाला इथे ओपन होईल. फार्माकोव्हिजिलन्स ट्रेनिंग ऑन युअर वे. सो संपूर्ण डिटेल या संबंधी इथे माहिती दिलेली आहे.
कोर्ससाठी तुम्हाला सुरुवातीला जे आहे इथे तुम्ही बघू शकता लर्निंग प्लॅटफॉर्म, राईट हँड साईडला इथे लर्निंग प्लॅटफॉर्म क्विक लिंक्समध्ये पहिला ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लर्निंग प्लॅटफॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे दोन हे ऑप्शन आहेत. लँग्वेज सुरुवातीला सिलेक्ट करायची आहे, सो इंग्लिश, आणि आय थिंक सो ही स्पॅनिश आहे स्वीडनमध्ये इथे असल्यामुळे. सो इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये हे कोर्स आहेत. सो आता इथे बघू शकता बरेच इथे हे कोर्सेस अवेलेबल आहेत, आणि हे कोर्सेस जे आहे टाईम टू टाईम इथे चेंज होत राहतात. सो हा व्हिडिओ मी आता बनवते आहे. सो आता सध्या हे कोर्सेस इथे अवेलेबल आहे. तुम्ही भविष्यात हा व्हिडिओ नंतर कधी बघितला किंवा व्हिडिओ नंतर कधी तुमच्यापर्यंत आला, तर तुम्ही त्या टायमाला वेबसाईट चेक केली तर कोर्सेस कदाचित वेगळे कोर्सेस असू शकतात. सो टाईम टू टाईम हे कोर्सेस असतात, आणि कधी कधी जागासुद्धा त्याच्या फिल होतात, तर कोर्सेस ते मग स्टॉप होतात. जेव्हा नंतर वॅकन्सी असेल तेव्हा ते पुन्हा तुम्हाला त्यामध्ये एनरोल करता येईल. सो इथे इंट्रोडक्टरी कोर्स आहे फार्माकोव्हिजिलन्स डाटा असेसमेंट आहे, क्लिनिकल ॲस्पेक्ट्स ऑफ अ फार्माकोव्हिजिलन्स. सो प्रत्येकाचे इथे वेगवेगळे कोर्सेस आहेत. जे कोर्स तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एनरोल करायचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट हे सगळे कोर्सेस आहेत. सो कोणता, आता समजा आपण हा बघितला इथे फार्माकोव्हिजिलन्स डाटा असेसमेंट, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता ह्याच्या अंतर्गत इथे वेगवेगळे कोर्सेस आहे. सो इंट्रोडक्शन टू द सिग्नल डिटेक्शन, कॅज्युलिटी असेसमेंट ऑफ अ सिग्नल केस सेफ्टी, प्रॅक्टिस एक्सरसाइज इन इंडिव्हिज्युअल केस, कॅज्युलिटी असेसमेंट ऑफ अ केस सिरीज. सो इथे कोड ISD तुम्हाला मिळतो. ह्याच्यामध्ये काय बेसिक कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर सिग्नल असेसमेंट, स्टॅटिस्टिकल रिझन. सो वेगवेगळे असे कोर्सेस याच्यामध्ये आहे. ड्युरेशन इथे दिलेलं आहे, किती वेळाचे हे कोर्सेस आहे ते तुम्ही बघू शकता. सो जो कोर्स तुम्हाला इथे करायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सो इंट्रोडक्शन टू द सिग्नल डिटेक्शन. सो आपण हा बेसिक जो आहे इंट्रोडक्शनचा कोर्स, अगदीच तुम्ही फार्मसी पासआउट आहात, तुम्हाला या रिलेटेड काही नॉलेज नाही आहे, बेसिकपासून सुद्धा तुम्ही इथे शिकू शकता. सो इंट्रोडक्शनपासून पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली असते. सो आपण सुरुवातीला आता ह्याच्यावरती चेक केलं. सो इथे बघू शकता तुम्ही, बघा एनरोलचा इथे ऑप्शन आहे, आणि नो ॲक्सेस कोड रिक्वायर्ड. सो फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणत्याही प्रकारची फीज इथे द्यायची नाही आहे, कोणत्याही प्रकारचा ॲक्सेस कोड तुम्हाला लागणार नाही आहे. लॉग इन इथे करावं लागेल, त्यासाठी फर्स्ट युजर असाल तर. सो ती सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. सो कोर्सच्या सिलेबसमध्ये इथे काय काय आहे बघा. सो व्हॉट इज अ सिग्नल, व्हेन डज अ सिग्नल डिटेक्शन स्टार्ट, when do we need a signal detection, where can we find a signal, what triggers a signal, how do we assess a signal. सो इथे दिलेले आहेत तुम्हाला कोर्सेस, त्याच्या संबंधित सिलेबस. टाईम 30 मिनिट्सचा आहे. टाईम झोन इथे तुम्हाला दिलेला आहे, कसा आहे, स्टाईल पेस आहे. मॉड्यूल 1 सर्टिफिकेट अवॉर्डेड. सो कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन याचं मिळणार आहे, आणि कोर्स कॅटेगरी इथे येते तुमची फार्माकोव्हिजिलन्स डाटा असेसमेंट अंतर्गत. सो आता एनरोल करताना तुम्हाला इथे एनरोलवरती क्लिक करायचं आहे. सो दोन ऑप्शन तुम्हाला इथे येतात, सिलेक्ट अँड ऑप्शन टू प्रोसीड, क्रिएट अँड अकाउंट अँड साइन इन टू एक्झिस्टिंग अकाउंट. एक्झिस्टिंग अकाउंट माझ्या मते फर्स्ट टाईम सगळ्यांना ही माहिती मिळते. सो क्रिएट न्यू अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमचं लास्ट नेम, लॉग इन डिटेल्समध्ये तुमचा ईमेल ID, ईमेल कन्फर्म, पासवर्ड तुम्हाला जो काही तुमचा पासवर्ड असेल तो सेट करायचा आहे. बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूट जिथून तुमची डिग्री कंप्लीट झाली असेल, जॉब, डिग्री जे काही आहे, टायटल, तुमचं ॲफिलिएशन, हे दोन्ही चेकबॉक्स आहेत ते इथे क्लिक करायचं आहे, त्याशिवाय प्रोसीड होणार नाही. त्याच्यानंतर सिटी आणि तुमची कंट्री. सो हे करून कंटिन्यू तुम्ही करू शकता, आणि डायरेक्ट कोर्समध्ये जे आहे तुम्हाला इथे जो काही कोर्स तुम्ही सिलेक्ट कराल त्याच्यामध्ये एनरोल तुम्हाला मिळणार आहे. सो ती आपण प्रोसेस बघूया पुढे कशा प्रकारे आहे. कोणत्याही कोर्सला तुम्ही हे केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इथे इंटरफेस ओपन होतो. सो इथे स्टार्टवरती तुम्हाला इथे सेक्शन दिलेले आहे, वेलकम. त्याच्यानंतर कोर्स सेटअप असणार आहे, बेसिक फंक्शन, लर्निंग जे आहे, क्वेश्चन अबाउट यू, त्याच्यानंतर कॅज्युअली असेसमेंट जे असणार आहे, क्विज, कोर्स आणि सर्टिफिकेशन. सो स्टेप बाय स्टेप ह्या प्रोसेस फॉलो करायच्या आहे. स्टार्टवरती सुरुवातीला क्लिक करायचं आहे. स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती कंप्लीट आणि कंटिन्यू, सो जी काही इन्फॉर्मेशन दिली असेल ती कम्प्लिटली रीड करायची आहे. त्यानंतर एक एक स्टेप तुम्हाला इथे पुढं जाईल. सो त्यानंतर इथे बघा ही वेलकम इन्फॉर्मेशन आहे, कंप्लीट अँड कंटिन्यू करायचं आहे. सो कोर्स सेटअप कशा प्रकारे आहे ते दिलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट हे संपूर्ण कोर्सेस सर्टिफाईड तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स रिलेटेड इथे मिळणार आहे. सो प्रत्येक स्टेपला तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर कंप्लीट आणि कंटिन्यू इथे करायचं आहे. सो इथे तुमचा बेसिक कोर्स जो आहे तो चालू होईल. इथे एक इंट्रोडक्टिव्ह सर्वे तुम्हाला तुमच्या संबंधी इथे आहे. सो टेक अ सर्वे. सो हा ऑप्शन, तो तुमचं प्रोफेशन सिलेक्ट करायचं आहे, ॲज अ फार्मासिस्ट, फिजिशियन, नर्स, डेंटिस्ट, अदर हेल्थ प्रोफेशन, स्टुडंट और अदर. सो जे काही आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला.
त्यानंतर कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे. विच टाईप ऑफ ऑर्गनायझेशन डू मेनली वर्क, सो जे असेल तुमचं सिलेक्ट करायचं आहे. नसेल माहिती तुम्हाला तर अदर तुम्ही करू शकता. त्यानंतर वाय डू यू टेक दिस कोर्स, सो हा कोर्स तुम्हाला का करायचा आहे त्याच्या रिलेटेड जी माहिती सुटेबल माहिती असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. सो तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि कंटिन्यू केल्यानंतर हाऊ डू यू फाइंड अबाउट द कोर्स रिलेटेड तुम्हाला माहिती कशी मिळाली ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सो हा तुमचा बेसिक सर्वे होईल. इथे फिनिशचा ऑप्शन येतो, फिनिश तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा कोर्स जो आहे तो इथे चालू होईल. सो कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे. सो हे बघा अशा प्रकारे इथे आता ही कोर्स तुम्हाला सो प्रत्येक स्टेप बाय स्टेप वाईज इथे कोर्स मिळणार आहे. कोर्सचे तुमचे जे काही व्हिडिओ असेल ते कोर्स कंप्लीट झाल्यानंतर क्वीजचा ऑप्शन इथे तुम्हाला बघायला मिळेल. सो क्वीज ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये 80% मार्क्स सिक्युअर करणं तुम्हाला गरजेचं असतं, त्यानंतरच सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतं. सो क्वीज कंप्लीट करायचं आहे, त्याच्यानंतर कोर्स इव्हॅल्युएशन होईल आणि लास्टला तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते मिळणार आहे. सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या ईमेलवरती सुद्धा मिळतील आणि तुमचं जे प्रोफाईल इथे असतं प्रोफाईलवरती सुद्धा तुम्ही जाऊन अवॉर्ड सेक्शनमध्ये तुमचे सर्टिफिकेशन जे आहे तुम्ही इथे कलेक्ट करू शकता. ओके. सो डिटेल माहिती सगळ्या कोर्स संबंधी इथे दिलेली आहे. अजून सुद्धा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. फ्री ऑफ कॉस्ट हे संपूर्ण कोर्सेस तुम्हाला इथे आहेत. सो नक्कीच या सगळ्यांचा फायदा इथे तुम्ही घ्या. ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं इथे धन्यवाद. व्हिडिओला आठवणीने इथे शेअर करा. आणि एक चॅलेंज मी इथे सुरू केलं होतं, मला या मंथमध्ये 50,000 सबस्क्रायबर्स जे आहेत यूट्यूबचे इथे कंप्लीट करायचे आहेत. एक 45,000चा टप्पा आपण गाठलेला आहे. 50,000 या मंथमध्ये कंप्लीट करायचे आहेत. सो त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट इथे खूप गरजेचा आहे. सो ज्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले पाहिजेत. तुमच्या सगळ्यांच्या हेल्पची खूप गरज आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.